चर्चा करायची आहे। घरातला उमेदवार देऊन शरद पवारांनी चूक केली आहे का? अजित पवार जे म्हणतात त्यात तथ्य आहे का? हा सवाल आहे। आपल्याला चर्चा करायची आहे। बारामतीची लढाई अजित पवारांच्या राजकीय अस्तित्वाची ही लढाई असणार आहे का? सवाल हा सुद्धा आहे की शरद पवार साहेबांनी तात्या साहेबांचं घर फोडलं का? अजित पवार येण्यात पहिल्यांदा त्याच्याबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे। तात्यासाहेब पवार म्हणजे पवारांचे अजित पवारांचं कुटुंब। राजकीय फूट आता कुटुंबापर्यंत पोहोचली आहे का? हा ही सवाल आहे। कारण पक्षात फूट पडली होती, आता पवार कुटुंबात उभी फूट पडली हे स्पष्ट झाले का? पवार विरुद्ध पवार सामना पुन्हा आता भावनिक वळणावर येऊन पोहोचलाय का? या सगळ्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत मान्यवर पाहुणे शरद पवार यांचं राजकारण जवळून बघणारे पत्रकार आपल्या सोबत आहेत, त्यांचे समर्थक सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नेते अंकुश काकडे आहेत। अंकुशजी, स्वागत आहे तुमचं। राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी, त्यांच्या भूमिका मांडण्यासाठी आपल्या सोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालीताई पाटील आपल्या सोबत आहेत। रुपालीताई, तुमचंही स्वागत आहे। ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आपल्या सोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक दिगंबर दराडे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। सगळ्यांचं स्वागत। मी चर्चेची सुरुवात करणार आहे अंकुश काकडे यांच्यापासून। अंकुशजी, आज दादांनी एक मूलभूत सवाल उपस्थित केलाय। दादा असं म्हणतायत की माझी चूक झाली, मला मान्य आहे, मी ती चूक केली, पण जी चूक मी केली तीच चूक आता शरद पवार यांनी केलेली आहे। घरातला उमेदवार देणं टाळायला हवं होतं का? पवार विरुद्ध पवार लढाई टाळायला हवी होती का? दादा त्याच्यावर बोट ठेवतायत। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? बडे, माझा आपल्याकडून येणारा आवाज अतिशय छोटा आहे। मला स्पष्ट आवाज आपला फार ऐकू येत नाही, पण आपण जो आता या ठिकाणी मला प्रश्न विचारला की दादांनी सांगितलं की दादांनी जी चूक केली ती पवार साहेबांनी करायला नको होती। एक गोष्ट लक्षात घ्या की दादांचे राजकीय मार्ग आणि साहेबांचे राजकीय मार्ग हे दोन वेगळे मार्ग झालेले आहेत। आता ज्या वेळेला आपण राजकारणामध्ये काम करतो, आपल्याला आपला पक्ष वाढवायचा असतो, त्या पक्षाला मोठं करायचं असतं, अशा वेळेला कोणी चूक केली याचा विचार केला जात नाही। पण एक मला बरं वाटलं की अजितदादांनी त्यांची चूक झाली हे कबूल केलं। पण हे चूक केल्यानंतर मग त्याला पर्याय काय? म्हणजे मी चूक केली म्हणून तुम्ही आमच्या विरोधामध्ये घरातला उमेदवार द्यायला नको होता असं म्हणणं हे काही मला पटण्यासारखं नाही। कारण पवारसाहेबांना, जयंतराव पाटलांना, सुप्रियाताईंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो पवारसाहेबांनी 1999 सालापासून अतिशय मेहनतीने उभा केला, तो पक्ष पुढे चालवायचा असेल, त्या पक्षाच्या अनुयायांना काही आपण संधी दिली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही आमची विचारधारा सोडली नाही। आज भले दादा, सुप्रिया, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, ते म्हणतायत की आम्ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही, परंतु ज्या मंडळींना फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा मान्य नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही आता काम करताय। त्याच्यामुळे तुमचा मार्ग हा आमच्या मार्गाशी सुसंगत नाही। आम्ही पहिल्यापासून आणि यापुढेही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारे आहोत। आता ह्या ठिकाणी कौटुंबिक त्यांचे संबंध राहतील। उद्या भाऊबीजेला दादा सुप्रियाताईंकडे येतील ओवाळणीला, किंवा साहेब सुद्धा अनेक बारामतीला गेल्यानंतर एकेकांकडे जेवायला जातात, दादांकडे जातील। पण ते कौटुंबिक वेगळं आणि राजकारण वेगळं, ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत। त्यामुळे साहेबांनी कुठलीही चूक केली नाही, दादांनी जी चूक केली म्हणून आम्ही चूक केली असं म्हणणं मला योग्य वाटत नाही आणि लोकांना देखील ते पटणारं नाही। ठीक आहे, तुम्हाला माझा आवाज येतोय सर? आता अंकुश सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? मी फक्त ऑडिओ चेक करतो एकदा। नाही, फार छोटा येतोय। ठीक आहे, प्रयत्न करू सर, तो जो काही टेक्निकल इश्यू असेल तो। रुपाली, तर तुम्ही ऐकलं त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। अंकुशजी असं म्हणतायत की ठीक आहे, दादांनी ती चूक केली, पण तुमची मुख्य चूक झालेली आहे ते भाजप सोबत जाण्याचे, त्या चुकीचं काय? त्याचा आमचा विरोध आहे आणि आता आपले मार्ग वेगळे झालेले आहेत। अशा वेळी
दादांकडून हे एक प्रकारचं भावनिक कार्ड खेळलं गेलंय का, तसा आरोप तुमच्यावर होऊ शकतो? एक लक्षात घ्या, कोणतंही भावनिक कार्ड खेळणारे माननीय अजितदादा नाहीत. आमचे वरिष्ठ, आमचे वडीलधारी जे अंकुश काकडे साहेब सारखे सांगतायत की आमचे पक्ष वेगवेगळे झालेले. निश्चितच माननीय अजितदादांनी जेव्हा महायुतीला पाठिंबा दिला तेव्हा शिवशाही फुले आंबेडकर यांच्या विचारानेच पाठिंबा दिलेला आहे. आणि ज्यावेळी सुप्रियाताईच्या समोर सुनेत्रा वहिनी दिल्या, इलेक्शन झाली, तुम्ही संपूर्ण लोकसभेची जर निवडणूक बघितली तर कुठेही कुणावरही चौकटीच्या बाहेर अजितदादा बोलले नाहीत. कोणतीही सुप्रियाताईवर टीका नाही, मोठ्या साहेबांवर सुद्धा कोणती टीका नाही, परंतु केलेलं विकासाचं काम त्यांनी सगळ्या त्या लोकसभा मतदारसंघामध्ये घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं. आणि दादांना एक विश्वास होता कामाच्या जोरावर की बाबा लोकसभेमध्ये सर्व लोक आपल्या पाठीशी उभे राहतील, कारण का प्रत्येकाच्या घराघरातलं मनामनातलं काम माननीय अजितदादांनी केलं होतं. आता राहिला भावनिक होण्याचा विषय. ज्यावेळी ही इलेक्शन सुप्रियाताई जिंकल्या, लक्षात घ्या ही चूक मानायला सुद्धा धैर्य लागतं. ती दादानी मोठ्या मनाने मानली, पण तुमच्यावर वेळ आली तेव्हा मानली असं म्हटलं जात आहे. जेव्हा एक लक्षात घ्या, निवडणुकीच्या आधी वाईट बोलले नाही, नंतरही वाईट बोलले नाही, आणि निकाल जनतेचा कौल मान्य केल्यानंतर स्वतः दादा म्हणले की माझी ती चूक झाली, त्याच्यानंतरची वेळ आहे. जर भाजप बरोबर पाठिंबा दिल्यावर एवढा त्रास या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोठ्या साहेबांना किंवा त्या म्हणजे अंकुश काकडे यांना होत असेल, तर आत्ताच्या घडीला भाजपची लोक स्वतःमध्ये घेऊन उमेदवारी कसे काय देऊ शकतात? सोयीच्या राजकारणानुसार हे वागणार, तसे भावनिक होणार, कसं काय चालणार? आणि दादा आता राहिला सुप्रियाताई इलेक्शन काळात सुद्धा माझी काकी, माझ्या आशा काकी, आमचं काटेवाडीचं घर, तिथे जाणं, तिथं करणं, तिथं सुद्धा अजितदादांनी चकार शब्द काढला नाही. आज जर त्याच आशा काकी म्हणत असतील अरे माझ्या दादाच्या विरोधात त्यांच्या नातवाला म्हणजे अजितदादांच्या सख्या पुतण्याला तुम्ही फॉर्म भरू नका, तेव्हा नाही तुम्ही आशा काकींचं ऐकलं. दादा त्याच्यामुळे शेवटी माणूस आहे. आज दादांच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर कोण निष्ठुर आहे आणि कोण कोणत्या पद्धतीने वागते. जरी मला 2 वर्ष झाले असतील राष्ट्रवादीमध्ये, तरी आज दादाला आम्ही बघितलेलं आहे. आज दादांचं प्रेम बघितलेलं आहे, दादांचं काम बघितलेलं आहे. दादांकडे कुठलीही कूटनीती आणि घरातल्यांची वागण्याची जी वाईट प्रवृत्ती असते कायकांमध्ये ती अजिबात नाही. अंकुश काकडे काकांनी पण सांगावं की कधी त्यांनी हे केलेलं आहे. नक्कीच मोठ्या साहेबांबद्दल आम्हालाही आदर आहे, आम्ही कधीच चकार वाईट शब्द काढणार नाही, आमची तेवढी पात्रता नाही. परंतु भाजपला पाठिंबा दिला, महायुतीमध्ये गेले म्हणून तुम्ही जर टार्गेट करणार असाल आणि म्हणून तुम्ही ही जर रणनीती भावनिक असेल किंवा या बाकीच्या दृष्टीनं खेळत असाल तर अजितदादांनी ते फक्त चुकीचं आहे. ठीक आहे रुपालीताई, मी विचारतो मोकळ्या केलं. अंकुशजी त्यांचं म्हणणं आहे भाजप सोबत गेलं म्हणून एवढं टार्गेट, मग भाजपची सगळी मंडळी तुम्ही तुमच्यामध्ये घेताय, त्यांना तिकीट देऊन त्यांचा सन्मान करताय, हे कसलं राजकारण, हा त्यांचा सवाल आहे. नंतर मला जायचंय राजकीय विश्लेषकांकडे. एकच आहे की रुपालीताईंनी या ठिकाणी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी कुठेही पवार साहेबांवरती, सुप्रियाताईंवरती टीका केली नाही. बडे सर, आपल्याकडेच अनेक व्हिज्युअल्स असतील की ज्या ठिकाणी पवार साहेबांवरती दादांनी आता वय झाले, घरी बसलं पाहिजे, सुप्रियाताईंच्या बाबतीमध्ये म्हणले की नुसतं फोटो फेसबुकवरती फोटो टाकून किंवा आयपॅड घेऊन त्या ठिकाणी काम होत नसतं, अशा अनेक प्रकारच्या कडवट टीका दादांनी केलेल्या आहेत. आता रुपालीताईंना त्या मान्य नसतील तर तो भाग वेगळा. पण आज या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या ना की तुम्ही राजकीय पक्ष चालवताय, पवारसाहेब राजकीय पक्ष चालवतायत, प्रत्येकाला आपला राजकीय पक्ष वाढवायचा असेल, ठीक आहे, आपण ते मान्यच केलं पाहिजे ना, वाढवला पाहिजे. साधू संत नाही आहेत कोणी, तर सगळे राजकारण करण्यासाठीच आहेत. पण मुद्दा असा आहे सुप्रियाताईंना जर का पराभव करायचा असेल तर पवारांच्याच कुटुंबातील त्यांना व्यक्ती देणं गरजेचं होतं. आज देखील दादांना जर का कुठे आम्हाला आव्हान द्यायचं असेल तर पवारांच्याच पैकी कोणीतरी द्यावं लागेल. हे राजकारण आहे. राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी
या माप असतात असं म्हणलं जातं. आता दादांनी ठीक आहे, दादांबद्दल आम्हाला देखील आहे, पण दादा जरा भावुक झाले असतील, साहजिक आहे, स्वाभाविक आहे. सक्का आपल्या घरातला सक्का पुतण्या जर का आपल्या विरोधामध्ये निवडणुकीला उभा राहत असेल तर भावनिक होतील. पण राजकारण हे भावनेवरती चालत नाही, हे विचारधारेवरती चालतं, हे दादांनी लक्षात घ्यायला हवं. बरं, पण त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याला तुम्ही उत्तर दिलं नाही सर. त्यांचं म्हणणं असं आहे भाजपसोबत गेलं म्हणून तुम्ही टार्गेट करता, भाजपमधल्या सगळ्यांना तुम्ही घेऊन त्यांनी तिकीटं दिलेली आहे, त्यांचा सन्मान केलेला आहे, त्याचं काय मग? एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये निवडून येण्याची क्षमता ही अतिशय महत्वाची असते. आणि आज आम्ही कोणी भाजपच्या दारामध्ये गेलो नाही उमेदवारांच्या, भाजपमध्ये त्यांचे वाद झाले म्हणून ते आमच्याकडे येतात आणि आमची विचारधारा, आमच्या पक्षाची विचारधारा जर ते मान्य करत असतील आणि त्या पद्धतीने भविष्य काळामध्ये जर ते काम करायला तयार असतील तर त्यांना आम्ही पक्षामध्ये घेतलं, याच्यामध्ये आम्ही काही चूक केली असं आम्हाला वाटतं. ठीक आहे रुपालीताई, एक स्टेटमेंट नंतर मी जातो तुमच्याकडे. पटतंय का तुम्हाला रुपालीताई? पटतंय का? पारदर्शी कारभार करणारे आहेत. रुपालीताई पटतंय का? काय म्हणले? पटतंय का तुम्हाला त्यांचं म्हणणं? मी मुळात सांगते की अजितदादांनी तुम्ही व्हिडिओ काढा आणि अंकुश काकडेंना दाखवा, त्या काकांना, की दादांनी कधी टीका केली नाही. जेव्हा सुप्रिया सुळे म्हणल्या की बायकोची पर्स घेऊन जाणार का, तेव्हा दादांनी वक्तव्य केलेलं आहे. सगळ्या मीडियाच्या सगळ्या क्लिप माझ्याकडे पेनड्राईव्ह मध्ये आहे. मी अंकुश काकडेजींना पुण्यामध्ये घरी वाटलंच तर पाठवते. आणि राहिला विषय की भाजपची लोक तू विचारधारणा नाही, राजकारणासाठी माझ्याकडे सुद्धा जे काही विषय आहेत ते मी तुम्हाला पाठवेल. अजितदादांनी सरकारसाठी, राजकारणासाठी एक कायदेशीर संविधानाने जो अधिकार दिलाय, पाठिंबा दिला आणि महायुतीमध्ये सरकारमध्ये सामील झाले. कोणतीही विचारधारणा बदललेली नाही. खोटा नेरेटिव्ह हे पसरवणार, संविधान बदलतोय हे पसरवणार, दादांनी विचारधारा बदलली हे पसरवणार. आतापर्यंत जेव्हापासून पाठिंबा दिलाय तेव्हापासून अजितदादांनी शिवशाहू फुले विचार तसेच यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार हेच रुजलेले आहेत आणि त्याच अजेंड्यावर अजितदादा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष चालवतात. हे अंकुश काकडेंना माहिती आहे. ठीक आहे, मान्य करणार नाही. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सरांना आणायचं आहे. सर, ही लढाई जी आज अजितदादा बारामतीची लढाई लढतायत, खरं तर अजितदादा आणि बारामतीचं नातं विकासाचं सांगितलं गेलं, विकासाच्या नावावर त्यांनी मतं मागितली, हे सगळं आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारण्याच्या पूर्वी एक बाईट ऐकवायचा अजितदादांचा आजचा, जो खूप वेगळा आहे. दादांचं हे रूप महाराष्ट्रानं कधी पाहिलं नव्हतं. आज दादांचं हे रूप पाहिलं, त्याच्यावर मला प्रश्न विचारायचा आहे. आधी आपण प्रेक्षकांना तो बाईट ऐकूया. आज दादा काय नेमकं म्हणाले अर्ज भरल्यानंतर. फॉर्म कोणी भरायला सांगितलं? नॉर्मली साहेबांनी सांगितलं. म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? मी जीवाला जीव देणारी माणसं. या सगळ्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आलं आहे. खरं एकोपा राहिला पिढ्यानपिढ्या जातात, तुटायला वेळ लागत नाही. बारामतीची निवडणूक सर, तुम्ही गेली अनेक दशकं खरं तर कव्हर करताय. ही निवडणूक कायम आजपर्यंत विकासाच्या मुद्द्यावर व्हायची. विधानसभेची लोकसभेची भावनिक झाली, विधानसभेची ही निवडणूक पुन्हा भावनिक पातळीवर आलेली आहे का, त्या वळणावर आलेली आहे का? आणि दादांचं आजचं हे जे वर्जन आहे, दादांची इमेज आणि आजचं दादांचं हे बाईट किंवा बोलणं, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? एक गोष्ट आपल्याला विलास लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळी लोकसभेला सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळी इथं पहिल्यांदा म्हणजे जे पवार कुटुंब राजकारणात आणि एकूण कौटुंबिक पातळीवर एक असं फेविकॉल सारखं जोड आहे असं मानलं जात होतं, त्यावेळी तिथं फूट पडली. म्हणजे अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला त्यावेळी कुटुंबात अशी दरी पडली नव्हती. पण मला वाटतं सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर तिथून पासून या सगळ्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे. अजितदादांचं भावनिक होणं आजच आपण समजू शकतो. ते त्याला कोणी नाटक म्हणण्याचं कारण आहे, ते स्वाभाविक असू शकतं. कारण जो सक्का पुतण्या
त्याच्या विरुद्ध आपल्याला लढायला लागतंय. पण त्याची सुरुवात अर्थात अजितदादांच्याकडूनच लोकसभेला झाली होती, हे आपल्याला लक्षात घ्यायला जातं. अजितदादा जेवढे तापट आहेत, जेवढे स्पष्ट वक्ते आहेत, परकड आहेत, तेवढेच भावनिक आहेत. आपण यावेळी सुद्धा बघितलेलं आहे, ज्यावेळी गेल्या मला 2019च्या विधानसभा निवडणुकीचे तिकीट वाटप सुरू होतं, त्याच काळात अचानक अजितदादा बारामतीला निघून गेले होते. नंतर त्या काळात परत आले आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं, म्हणजे राजीनामा देऊन गेले होते. शरद पवारांना ईडीची नोटीस आली. त्यावेळी सुद्धा अजितदादांचे भावनिक रूप आपण बघितलेलं आहे की बाबा आपल्यामुळं काकांना ही ईडीची नोटीस आली, आपल्यामुळं त्यांच्यावर ही वेळ आली, त्यामुळं मला एकूण नैराश्य आलं आणि मी निघून गेलो, असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा दिला हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे अजितदादांचं भावनिक रूप हे काही नवीन नाही. पण मला वाटतं ही लढाई सुरुवातीपासून आता भावनिक पातळीवरची राहिलेली नाही. पवार कुटुंब आणि पवार कुटुंबाचं जे काय हे सगळं समाजकारण वगैरे आहे त्याच्याशी जोडून पाहिलेलं नाही. सुप्रिया सुळेंनी या संदर्भात वेळोवेळी बोललेले आहेत की ही सिद्धांताची लढाई आहे. भारतीय जनता पक्षासोबत असलेले पक्ष आणि त्याच्या विरुद्ध धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारे पक्ष, अशी ही लढाई आहे. रुपालीताई म्हणतात की अजितदादांनी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही. हे खरं आहे, कारण भारतीय जनता पक्षासोबत गेल्यानंतरही अजितदादा, जसं एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षापेक्षा भगवे होऊन त्यात विरघळले, अजितदादांनी आपली स्वतंत्र विचारधारा सगळं स्वतंत्र ठेवलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी अल्पसंख्याकांच्यावर अन्यायाच्या गोष्टी आल्या, पुशेसावळे असेल, विशाळगड असेल, त्यावेळी अजितदादांनी त्या ठिकाणी जाऊन अल्पसंख्याकांना दिलास देण्याचा प्रयत्न केला, हे खरं आहे. पण तरी सुद्धा तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहात, जो पक्ष विभाजनाचं राजकारण करतो, जो पक्ष हिंदू मुस्लिमांच्या मध्ये विद्वेषाचं काम करतो, अशा पक्षासोबत आहात. त्यामुळं तुम्ही आमच्या विरोधातल्या सिद्धांताचे आहात आणि तिथं त्यामुळं शरद पवारांनी इथं उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे युगेंद्र पवारांच्या संदर्भात सांगेन, लक्षात घ्या आपण, युगेंद्र पवार म्हणजे राजकीय मैदानात पाऊल टाकल्यानंतर अवघ्या 8व्या महिन्यात त्यांनी विधानसभेची उमेदवारी मिळवलेली आहे. म्हणजे पवारांच्या कुटुंबातल्या आतापर्यंतचे जे शरद पवारांच्या पासून सगळे राजकारणी आहेत, त्यात मला वाटतं युगेंद्र पवार हे सर्वाधिक चतुर राजकारणी आहेत, चतुर तरुण आहेत असं मला वाटतं. त्याचं कारण असं की अजितदादा वेगळे झाल्यानंतर ज्या बारामतीत रोहित पवारांना सुद्धा स्पेस नसल्यामुळे कर्जत जामखेडला जायला लागलेलं होतं, तर युगेंद्र पवारांनी नेमकी संधी साधली आणि काय केलं, फक्त त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. अतिशय छोटा इव्हेंट होता, पण तिथून त्यांची सुरुवात झाली आणि अवघ्या 8 महिन्यात ते तिथं राजकारणात टायमिंग खूप महत्वाचं आहे असं म्हटलं जातं आणि स्पेस ज्याला कळते तो राजकारणामध्ये खूप पुढे जातो. आता किती पुढे जातात ते बघावं लागेल. पण मला दिगंबर यांना विचारायचं, दिगंबर दराडे आपल्यासोबत आहेत. दिगंबरजी, तुम्ही हे सगळं राजकारण बारामतीचं गेली अनेक वर्ष बघताय. युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून पवार कुटुंबातलाच एक व्यक्ती अजितदादांच्या समोर आणून उभा केलेला आहे. दादांची आजची जी वक्तव्य आहेत ही सगळी पाहता दादांसाठी ही निवडणूक अवघड आहे असं मानायचं, दादांसाठी ही निवडणूक खरंच चॅलेंजिंग झाली आहे की दादा कुठली रिस्क घ्यायला तयार नाहीयेत असं मानाय, तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहताय? आतापर्यंत दादांची जी निवडणूक व्हायची ती नुरा कुस्ती व्हायची, परंतु आताची जी निवडणूक आहे ती नुरा कुस्ती निश्चितपणे होणार नाही. कारण युगेंद्र पवार यांचं जरी अजित पवारांच्या इतकं काम नसलं तरी काही प्रमाणात का होईना युगेंद्र पवार त्यांच्या समोर आव्हान उभा करतील. कारण आता जे अजित पवारांच्या सगळ्या भूमिका आपण बघतोय की काही प्रमाणात दादा थोडेफार भावनिक कार्ड खेळत आहेत, जे शरद पवारांनी लोकसभेला खेळलं होतं. मात्र आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की 30 वर्ष अजित पवारांचं काम आहे, त्यांच्या पुढे युगेंद्र पवार अतिशय नौके उमेदवार आहेत. नौके उमेदवार असल्यामुळं आता तरी मला असं वाटतंय की बारामतीमध्ये जे लोकसभेला लोकांनी सुप्रिया सुळेंना मान्य केलं आणि विधानसभेला लोक अजित पवार म्हणतात, हा बारामतीच्या लोकांचं जे मत आहे ते मी सांगतोय, माझं मत नाही ते. मात्र युगेंद्र पवारांच्या पुढे अजित पवारांचं आव्हान राहणार आहे. 7 निवडणुकांमध्ये अजित पवारांनी एकतर्फी निवडणूक जिंकली होती, अनेक उमेदवारांनी त्यांनी डिपॉझिट जप्त केलेले. पण मला असं वाटतं की युगेंद्र पवार यांच्या मागे शरद पवार आहेत आणि शरद पवार अद्याप कोणतंही कार्ड खेळलेलं नाहीये. कारण शरद पवार आपल्याला माहिती की ते निवडणूक कुठल्या पातळीवरती घेऊन जातील, भावनिक मुद्दे होतील, अजून काय होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दादांचे जे भावनिकता जी आहे ती श्रीनिवास पवार जे त्यांचे भाऊ आहेत की त्यांच्या खूप घनिष्ठ संबंध आहेत. आणि या घनिष्ठ संबंधामुळे कुठंतरी आजच्या भाषणामध्ये जर आपण तुम्ही दाखवलं त्यामध्ये की दादा कुठेतरी भावनिक होत आहेत. कारण परक्या उमेदवारांसंग निवडणूक लढवणं, गोपीचंद पडळकर असतील, माधव जानकर असतील किंवा अन्य उमेदवार असतील,
ह्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणं सोपं आहे, परंतु आपल्या सख्या पुतण्याविरुद्ध निवडणूक लढवताना कुठेतरी दादांची थोडीशी भावनिकता दिसतीये. कनेरीच्या भाषणामध्ये आपण पाहिलं आणि अद्याप शरद पवार काय बोलत नाही. बरोबर, पवार बोलत नाहीयेत, पण मुद्दा हाच आहे. मला अंकुश काकडे सरांना हेच विचारायचं आहे. योगेंद्र फक्त समोर आहे, खरी ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार आहे का? अर्थात. कारण आणि बारामतीला त्याचा फैसला करायचे, बारामती कुणाची? सोमवारी म्हणाले त्याप्रमाणे एक्झॅक्टली आपण म्हणतो ते खरं आहे. आताच सोमवारींनी सांगितलं की योगेंद्र पवारांचं राजकारण हे 8 महिन्याचं आहे. दादांचं राजकारण जवळपास 30-40 वर्षाचं आहे. बारामतीमध्ये त्यांचं योगदान आहे, पण ते योगदान असताना त्या योगदानामध्ये पवार साहेबांचा देखील मोठा सहभाग आहे, हे विसरता आपल्याला येणार नाही. त्याच्यामुळे दादांनी केलेलं जे कामं असतील, विकासाची कामं, नो डाऊट बारामती ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं असं वेगळं शहर आहे की जे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागाशी संलग्न असून देखील तिथे शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे. पण त्या विकासाच्या कामामध्ये पवारसाहेबांचा देखील दादांच्या इतकाच सहभाग आहे, हे आपल्याला विसरता येत नाही. त्यामुळे बारामतीकर आता जो निर्णय घेणार आहेत हा केवळ या दादांना का पाडा म्हणाल तुम्ही जनतेला जेव्हा बारामतीच्या जनतेला सांगाल दादांना पाडायचंय, तर दादांना का पाडा असं का सांगाल? कारण दादांचं कौतुक तुम्ही गेली कित्येक वर्ष करत होता दादांच्या कामाचं. दादांना पाडा असं म्हणत नाही, आम्ही दादांना पाडा असं म्हणत नाही. आम्ही बारामतीकरांना विनम्र आवाहन करतो की पवार साहेबांनी आजपर्यंत केलेलं राजकारण, धर्मनिरपेक्षतेकडे चालणारं पवारांचा पक्ष, याला साथ द्या. दादांना पाडणं हे आमचं उद्दिष्ट नाही, तर पवार साहेबांचे हात बळकट करणं, धर्मनिरपेक्ष शक्तींची ताकद देणं, याच्यासाठी आम्ही बारामतीकरांना आवाहन करणार आहोत. आम्हाला दादांना पाडण्यामध्ये रस नाही. पवार साहेबांची ताकद वाढली पाहिजे, पवार साहेबांच्या पाठीमध्ये महाराष्ट्राने उभं राहिले पाहिजे, याच्यासाठी आमचं ते प्रयत्न आहे. एक छोटासा प्रश्न सर, आज दादांनी एक वाक्य म्हटलेलं आहे, मला त्याच्याबद्दल खरं तर चोरमारे सरांना सुद्धा विचारायचं आहे. एक खूप महत्वाचं वाक्य बोलले. आजपर्यंत शरद पवार साहेबांच्या बद्दल एक वाक्य सगळेजण विरोधक बोलायचे त्यांचे, की शरद पवार हे घरं फोडतात लोकांची. आज अजितदादांनी ज्या प्रकारचं वक्तव्य केलं की तात्यासाहेबांचं घर सुद्धा शरद पवारांनी फोडलं का, त्यांच्या सख्या पुतण्याने हे वाक्य बोलणं, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? मी उत्तर देऊ? हो सर, हो. क्या चोरमारे? नाही तुम्ही सर. अंकुश नाही, याच्यामध्ये घर फोडण्याचा प्रश्न येत नाही. आता जर का तुम्ही माझ्यापासून दूर गेला असेल तर त्याला घर फोडणं असं कसं म्हणता येईल? आणि तुम्ही म्हणत होतात ना भाजपनं तुमचं फोडलं राहत असतील तर नाही, भाजपने घर फोडलं हे जरी खरं असलं तरी आपलं घर फुटू द्यायचं की नाही याचा विचार अजितदादांनी करायला होता. मग तो शरद पवार साहेबांनी पण करायला पाहिजे होता ना. काही गोष्टी त्यांच्या हातामध्ये नव्हत्या, ते जगाला माहिती आहे. आणि दादांना सुद्धा देखील तो नाईलाजाचा तो निर्णय घ्यावा लागला. पण पवार साहेबांनी कुठेही घर फोडलं नाही. आता मोहिते कुटुंबाच्या बाबतीमध्ये असंच म्हणलं जात होतं, मुंडेंच्या बाबतीमध्ये असंच म्हणलं जात होतं, पण त्या ठिकाणी आज मोहिते पाटलांचं कुटुंब पुन्हा पवार साहेबांबरोबर एकत्र आलेलं आहे ना. अशी अनेक उदाहरणं आहेत. ठीक आहे. त्यामुळे घर फोडणं वगैरे ही संस्कृती पवार साहेबांची नव्हती. आणि विशेष म्हणजे एक लक्षात घ्या की काही काळ हाच आरोप अजितदादांवरती केला जात होता. ठीक आहे रुपालीताई प्लीज. की अजितदादा म्यूट आहे. रुपालीताई तुमचा म्यूट आहे माईक. एक लक्षात घ्या, इथे सोयीचं राजकारण आपल्याला दिसते. जर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला असं म्हणतायत, त्यावेळेला एवढं यांचे आरोप झाल्यावर सुद्धा अजितदादांनी शाहू फुले विचारधारा ही दाखवून दिली की 2 वर्ष आता झाली महायुतीला पाठिंबा देऊन. लोकसभेला सुप्रियाताईच्या विरोधात ज्या सुनेत्रा वहिनी दिल्या त्यावेळी संपूर्ण बारामती म्हणत होती, हे बघा मोठ्या साहेबांचा कोणीही अवमान करत नाही आणि मोठ्या साहेबांबरोबर चकार कोणी शब्द काढायची नाही, ही सक्त ताकीद देणारे माननीय अजितदादा होते. त्याच्यामुळे आमच्याकडनं मोठ्या साहेबांना, सुप्रियाताईंना कोणताही एकही चुकीचा शब्द गेला नाही.
जे काही अंकुश काकडेजी सांगतायत तर त्यांच्याकडनं जे काही टोले हाणले गेले त्याला प्रत्युत्तर अजितदादांनी दिलं. आता राहिला विषय बारामतीकर मायबाप जनतेचा. त्यांनी सांगितलं लोकसभेला मोठे साहेब, विधानसभेला अजितदादा. आता इलेक्शन झाल्यावर अजितदादा मोठ्या मनाने मोठ्या धैर्याने स्वतःची चूक कबूल केली. त्या जागेवर मोठे दादा म्हणजे कोण असाही प्रश्न विचारला जातो ताई. दादा मोठे दादा म्हणजे कोणते दादा असा प्रश्न विचारला. त्यांचं असं म्हणणं आहे की घरातले मोठे दादा. नाही, मी मोठे साहेबांचं म्हणतीये. मोठे साहेबा लोकसभेला मोठे साहेब आणि विधानसभेला अजितदादा हे बारामतीकरांनी त्याच वेळी शपथ घेऊन सांगितलेलं होतं. परंतु ती निवडणूक झाल्यानंतर जो काही पराभव झाला, दादांनी तिथे ती त्यांची चूक मान्य करून धैर्याने सांगितलं. ठीक आहे. सातत्याने जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जेव्हा अंकुश काकडेंसारखे सोयीचं राजकारण कसं करता तुम्ही, त्यावेळी भावनिक ते तुम्हाला मलिदा गँग म्हणतायत ना. आता मलिदा गँग म्हणतायत तुम्हाला बारामतीतली. अहो मलिदा गँग म्हणतील, खोके काम करतील. मग माझं तर म्हणणं आम्ही नाही म्हणत. सगळे राष्ट्रवादी राम आणि बडेजी आम्ही नाही म्हणत. राम आणि बगल में 1.5 वर्ष अजितदादाच म्हणत होते. काय म्हणत होते काकडे काका? बडेजी बोला. बडेजी हे आम्ही नव्हतं म्हणत. अजितदादाच म्हणायचे 1.5 वर्ष. काय म्हणायचे? मलिदा गँग आहे. ज्या वेळेला हे बंडखोर आमदार 40 आमदार जायचे त्यावेळेला लोक म्हणायचे, दादांचे शब्द आहेत की छोटा मुलगा सुद्धा म्हणायचा खोके खोके खोके. हे दादांची विजिट तुमच्याकडे पण आहेत ना पडे, एकदा दाखवा ना लोकांना. रुपालीताईंना दाखवा ना. मला सगळे मीडियाचे क्लिप्स माहिती आहेत. महायुती सुद्धा अजितदादांना त्यावेळी बोलत होती ज्यावेळी अजितदादा महाविकास आघाडीमध्ये होत्या. हे राजकारण आहे. जेव्हा सरकार आणि विरोधक मध्ये असतात, तुम्हीच मगाशी म्हणले राजकारणासाठी सगळं माफ आहे, एकमेकांना आरोप करण्यासाठी सगळं माफ आहे. अशी कशी सोयीची भूमिका घेणार तुम्ही? वरिष्ठ नेते, वयस्कर लोक म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी ज्यावेळी अजितदादांनी पक्षासाठी चिलखत म्हणून उभं राहिले आणि त्यांनी फक्त महायुतीला पाठिंबा दिले म्हणून तुम्ही त्यांना नावं ठेवणार, असं नाही होत ना. ही सगळी महाराष्ट्राची जनता बघतीये. कितीही कोणी विद्वान राजकारणात शातीर बादशाह असू द्या, शेवटी हे राजकारण महाराष्ट्राच्या जनतेच्या मायबापेच्या जीवावर चालतं. ठीक आहे. आणि ते हे बघतायत सगळे. तुम्हाला भाजपचे उमेदवार वाईट वाटत नाहीयेत. मी अंकुश काकडे सरांना एक प्रश्न विचारतो, नंतर मला चोरमारे सरांकडे जायचं आहे. काकडे सर, पवार विरुद्ध पवार जेव्हा लढाई झाली लोकसभेला, तेव्हा तुमच्याकडून असा आरोप करण्यात आला की दिल्लीत ह्याची स्क्रिप्ट लिहिली गेलेली आहे, दिल्लीत कोणतरी बसलेला आहे आणि त्यांना हवं होतं पवार विरुद्ध पवार ही लढाई व्हावी. मग आता कुणाची इच्छा आहे असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जातोय, विशेषतः अजितदादांकडून. ही इच्छा कुणाची आहे? पवार विरुद्ध पवार लढाई झाली पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दादांना, सुनेत्रा वहिनींना उभं करण्याचं त्यांच्या डोक्यामध्ये अजिबात विचार नव्हता. पण दिल्लीला पवार साहेबांना संपवायचा दिल्लीकरांनी विडा उचललेला आहे. आणि तो जर का विडा उचलल्यानंतर तो जर का आपण विडा यशस्वी करायचा असेल तर पवार विरुद्ध पवार ही लढाई झाली पाहिजे. आपल्या मराठी मध्ये म्हण आहे, लोहा लोहे को काटता है. त्याच्यामुळे पवारांचा पराभव बारामतीमध्ये करायचा असेल तर तो फक्त पवारच करू शकतात. आता कोणते पवार करू शकतात हे तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे. मग जे दिल्लीला वाटतं तुम्हाला वाटलं असं म्हणायचं का? बाजूला घेऊन त्यांचा तो नाही, हे उघड सत्य आहे. दिल्लीला जर का पवार साहेबांचा पराभव करायचा असेल तर त्या पराभवासाठी इतर कोणीही पवारांचा पराभव करू शकत नाही. पवारांकडनं फक्त पवारच पराभव होऊ शकतात हे दिल्लीश्वरांना माहिती आहे. चोरमारे सर, म्हणून शरद पवारांनी सुद्धा लोहे को लोहा काटता है असं म्हणत त्यांनी युगेंद्रला उमेदवारी दिली का? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, क्रोनॉलॉजी तपासा. युगेंद्र जी गोष्ट बघा, युगेंद्रची इच्छा नव्हती. बारामतीकरांनी ज्यावेळेला 8 महिन्यामध्ये युगेंद्र त्या ठिकाणी काम करतोय, बारामतीकरांचा आग्रह झाला की आता आपण नवीन तरुण रक्ताला युगेंद्रला संधी दिली पाहिजे आणि त्याच्या आग्रहाखातर पवार साहेबांनी तो निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे. चोरमारे सर, नाही, एक गोष्ट या सगळ्यातली क्रोनॉलॉजी लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. म्हणजे
अजितदादांनी जी चूक मला वाटतं लोकसभेला केलेली होती ती चूक ते पुन्हा भावनिक पातळीवर राजकारण नेण्याची चूक विधानसभेला करतायत. अजितदादांचं लोकसभेच्या मैदानातलं पहिलं विधान होतं की मला कुटुंबात एकटं पाडलं जातंय. त्या विधानाचा अर्थ असा होता की पवार कुटुंब एकीकडं आणि अजित पवारांचं म्हणजे अजित पवार आज अजितदादा जे तात्यासाहेबांचं कुटुंब म्हणतात ते कुटुंब एकीकडं असं चित्र होतं. पण 8 दिवसात अजितदादांचे सख्खे भाऊ म्हणजे सख्खा पुतण्या आधी पहिल्यांदा पवार साहेबांच्या बाजूला आला आणि पाठोपाठ श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार सुद्धा शरद पवारांच्या बाजूने मैदानात उतरले. त्यावेळी अजित पवारांनी जे कौटुंबिक पातळीवर चित्र लढाई न्यायचा प्रयत्न केलेला होता मला वाटतं आता पुन्हा तीच चूक करायला लागले. त्यांना काहीतरी शरद पवारांनी तात्यासाहेबांचं घर फोडलं हा नेरेटिव्ह सेट करू पाहतायत आणि शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू पाहतायत. दादा आता आजच्या त्यांच्या विधानाचा अर्थ तोच निघतो. पण मला वाटतं लोक शहाणे असतात, लोक त्या संदर्भात त्याचं योग्य मोजमाप करत असतात. अजितदादांनी बारामतीसाठी जे काम केलेलं आहे म्हणजे आता एका मुद्द्याकडे मी पुन्हा वळतो. लोकसभेच्या वेळेला अजितदादांनी एक मोठी चूक अशी केली की बारामतीच्या विकासाचे शिल्पकार आपण स्वतः आहोत असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि शरद पवार यांचं बारामतीच्या विकासातलं योगदान बेदखल करण्याचा प्रयत्न केला. ते बारामतीकरांना जास्त खटकलं मला वाटतं. तिथून खरी तर ही सुरुवात झाली. अजितदादांनी बारामतीसाठी मोठं काम केलंय बारामतीकरांना माहिती आहे. मला वाटतं लोकसभेला जरी निकाल वेगळा दिला असला तरी विधानसभेला लोक वेगळा विचार करू शकतात. ठीक आहे दिगंबर, शेवटची कमेंट, ही लढाई दादांसाठी किती चॅलेंजिंग? ही लढाई दादांसाठी चॅलेंजिंग आतापर्यंत नाहीये. आतापर्यंत वातावरण बघितलं तर अजित पवारांच्या विकासाच्या पोषक वातावरण आहे. मात्र आता मी चोरमारे सर म्हणले तसं की शरद पवार जे आहेत ते शरद पवारांच्या विरुद्ध ही लढाई असणार आहे. त्यामुळं शरद पवार कसे पत्ते टाकतायत ते आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये पाहावं लागणार आहे. शरद पवार ही निवडणूक कुठल्या दिशेने घेऊन जात आहेत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहणार आहे. खराब बडा मुद्दा तोच राहणार आहे की शरद पवार कुठल्या दिशेने जाणार आहे. म्हणजे दोन काका पुतण्यांची ही लढाई आहे, सिनियर काका पुतणे, ज्युनियर काका पुतणे. बरोबर. ठीक आहे. आम्ही जेव्हा जनतेला प्रश्न विचारला खरंच शरद पवार यांनी सुद्धा घरातला उमेदवार देऊन चूक केली आहे का, बघा पडद्यावर काय लोकांचं मत आहे, प्रेक्षकांच्या बघा प्रतिक्रिया, हजारो लोकांनी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पवार विरुद्ध पवार लढाईत कोण चुकतंय हा आमचा प्रश्न होता. तर 30% लोकांना वाटतंय शरद पवार चुकतायत, 70% लोकांना वाटतंय अजित पवार चुकतायत. त्यामुळे आता हिशोब चुकते होण्याची वेळ आहे आणि जनता कुणाचे हिशोब चुकते करते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार.